नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेची वाहतूक तब्बल 2 तासांनंतर आता सुरळीत झाली आहे. ठाकुर्ली कल्याण दरम्यान लोकलमध्ये काही तांत्रिक बिघाड झाला होता. कल्याणच्या दिशेने जाणारी धीम्या मार्गावरची लोकल 2 तासांनी अखेर सुरू झाली आहे. आणि तांत्रिक बिघाडामुळे या लोकल डब्यामध्ये अनेक प्रवासी अडकून पडलेले होते. लाईट आणि पंखे देखील बंद झाल्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. अखेर 2 तासांनंतर तांत्रिक बिघाड दुरुस्त करत ही लोकल सुरू करण्यात आली आहे. दरम्यान ही लोकल सेवा बंद पडल्यामुळे इतरही लोकलवर त्याचा मोठा परिणाम झाला आणि संध्याकाळच्या सुमारास घरी परतणाऱ्या चाकरमान्यांना मोठे हाल सहन करावे लागले. तब्बल 2 ते 2.5 तासानंतर विस्कळीत झालेली मध्य रेल्वे पुन्हा सुरळीत होण्यास सुरुवात झालेली आहे. जी रेल्वे ठाकुर्ली आणि कल्याणच्या दरम्यान विद्युत पुरवठा खंडित झाल्याने बंद झाली होती. एका पाठोपाठ एक अशा लोकल ट्रेनच्या रांगा लागलेल्या होत्या. मात्र रेल्वे प्रशासनाकडनं युद्ध पातळीवर काम करून या ठिकाणी रेल्वे जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे. आणि आपण पाहू शकता या ठिकाणी जी मध्य रेल्वे विस्कळीत होती ती पुन्हा एकदा सुरू झाली आहे. धीम्या गतीच्या ज्या गाड्या आहेत त्या एकंदरीत या ठिकाणी अनिश्चित काळासाठी उशिरा सुरू असले तरी धीम्या गतीच्या गाड्या ज्या आहेत ते फास्ट ट्रॅक वरती वळवण्यात आले आहेत. तर दुसरीकडे ज्या ट्रेन मध्ये प्रवासी अडकलेले आहेत ती ट्रेन देखील या ठिकाणी सुरू झालेली आहे. आपण पाहू शकता या ठिकाणी जी रेल्वे होती, ट्रेन होती, ज्या ट्रेन मध्ये गर्भवती महिला अडकली होती ती ट्रेन सुद्धा या ठिकाणी सुरू झालेली आहे. सध्या पोलीस यंत्रणा असतील किंवा रेल्वे प्रशासन असेल या ठिकाणी युद्ध पातळीवरती काम करताना दिसून येत आहे. तर दुसरीकडे आता धीम्या गतीच्या ज्या गाड्या आहेत त्या पुन्हा एकदा सुरळीत होताना दिसून येत आहेत. जाधव, TV9 मराठी, कल्याण.